इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षा। तर आज आपण क्रिएटिव्ह रायटिंग या घटकातील कालच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट नोट पाहिलं होतं। आज आपण डायलॉग रायटिंग पाहणार आहोत। तर प्रश्न सोडवण्याआधी या ठिकाणी माहिती दिलेली आहे, पण ती पाहूयात। तर या उपघटकावरील आपण प्रश्न सोडवताना आपल्याला एखादा अपूर्ण संवाद किंवा संभाषण दिलेले असते आणि दिलेल्या पर्यायामधून आपल्याला योग्य पर्याय निवडून तो संवाद किंवा संभाषण आपल्याला पूर्ण करायचा असतो। तर त्यासाठी आपल्याला दिलेला संवाद आणि संभाषणाचे काळजीपूर्वक वाचन करावे लागते। त्यामधील ठिकाण, वेळ आणि परिस्थिती याचे आकलन करून घ्यावे लागते। दिलेल्या संवादाचे पूर्ण आकलन करून योग्य पर्यायाची निवड आपल्याला करावी लागते। तर पहा, या ठिकाणी प्रश्न सोडवताना आपल्याला लक्षात येईलच। आपण काही सॅम्पल क्वेश्चन्स पाहूयात। रीड द डायलॉग अँड चूज करेक्ट ऑप्शन। स्टुडंट डॅश म्हणलेला आहे, क्वेश्चन मार्क दिलेला आहे। टीचर काय म्हणतात बघा, यस कम इन। तर या ठिकाणी स्टुडंट काय म्हणणार आहे ते आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे। मे आय गो नाऊ, मे आय रीड नाऊ, मे आय कम इन सर, मे आय गो आउट सर। तर या ठिकाणी टीचर यस कम इन म्हणलेले आहेत, म्हणजे स्टुडंट काय म्हणणार सांगा, मे आय कम इन सर, पर्याय क्रमांक 3। रीड द डायलॉग अँड चूज करेक्ट ऑप्शन। रोहित डॅश धिस केंड। रजत आय डोंट हॅव एनी स्पेशल प्लॅन। तर या ठिकाणी पहा, हॅपी, व्हॉट आर यू डुईंग, हाऊ आर यू आणि हॅलो म्हणलेलं आहे। तर या ठिकाणी रोहित काय म्हणणार सांगा, व्हॉट आर यू डुईंग धिस केंड म्हणजे वीकेंड। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 योग्य आहे। रीड द डायलॉग अँड चूज करेक्ट ऑप्शन। कस्टमर डॅश ऑफ काजू बर्फी। शॉपकीपर ₹600 पर केजी सर। तर या ठिकाणी काजू बर्फीचं प्राइस या ठिकाणी विचारलेलं आहे पहा। टेस्टी, व्हॉट इज द रेट, हाऊ इज द आणि नन। तर या ठिकाणी काय येणार, व्हॉट इज द रेट ऑफ काजू बर्फी, पर्याय क्रमांक 2 येणार। रीड द डायलॉग अँड चूज करेक्ट ऑप्शन। सरिता मॅम आय हॅव ग्रॅज्युएटेड इन केमिस्ट्री। इंटरव्ह्युअर डू यू डॅश एक्सपिरियन्स। सरिता यस आय हॅव टीचिंग एक्सपिरियन्स ऑफ 5 years। या ठिकाणी पर्याय पहा, वर्क, हॅव एनी टीचिंग, स्पीक आणि टीच। तर आपल्याला वाक्यामध्ये इंटरव्ह्यूने विचारले होते की डू यू डॅश एक्सपिरियन्स म्हणलं होतं। तर त्या ठिकाणी काय येणार पहा, डू यू हॅव एनी टीचिंग एक्सपिरियन्स म्हणजे पर्याय क्रमांक 2 येणार। रीड द डायलॉग अँड चूज करेक्ट ऑप्शन। सृष्टी डिड यू व्हिजिट द बुक फेअर। आरुषी नो डिड यू। सृष्टी यस आय डिड। आरुषी डिड यू बाय एनी डॅश। पाहता यांचे संभाषण आपण वाचलेलं आहे। पर्याय पाहूया, टॉईज, व्हेकल्स, बुक्स आणि नन। या ठिकाणी आता बुक फेअरला व्हिजिट दिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी काय बाय केलं असेल सांगा, काय विकत घेतलं असेल, बुक्स, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे।